नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. ओम श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाच्या चरणी मनोभावे नतमस्तक होऊन आज आपण एका अत्यंत पवित्र, श्रद्धेने आणि भक्तीने ओथांबलेल्या अशा व्रताविषयी जाणून घेणार आहोत. ते म्हणजे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हा एक केवळ दिवसाचा उपवास नसून तो विश्वास, संयम आणि संकटातून मुक्तीचा मार्ग आहे. ही चतुर्थी पूर्णपणे श्री गणेशाला समर्पित असून जीवनातील अडथळे, दुःख, चिंता, आजार आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आणि प्रभावी मानले जाते. आपल्या आयुष्यात जेव्हा मार्ग सापडत नाही, जेव्हा प्रश्नावर उत्तर मिळत नाही, तेव्हा भक्त श्रद्धेने श्री गणेशाचे स्मरण करतो आणि तेव्हाच गणपती बाप्पा विघ्नहर्ता बनून आपल्या मदतीला येतात. आजच्या या भक्तिमयी आणि चिंतनशील प्रवासात आपण संकष्टी चतुर्दशीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीचा खरा अर्थ काय आहे, या व्रताचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व, संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे, चंद्रदर्शनाचे महत्त्व आणि त्यामागील भावार्थ, संकष्टी चतुर्दशीची पौराणिक व्रतकथा, प्रत्येक महिन्यातील वेगवेगळ्या संकष्टी चतुर्थीची नावे आणि शेवटी या व्रताची फलश्रुती, म्हणजेच श्रद्धेने हे व्रत केल्याने जीवनातील कोणते बदल घडून येतात. म्हणून भक्तांनो, मन शांत ठेवा, श्रद्धा जागृत ठेवा आणि या भक्तिमय प्रवासात शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. भक्त हो, संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. ही तिथी पूर्णपणे श्री गणेशाला अर्पण केलेली आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर त्यामागील भाव आणखी स्पष्ट होतो. संकष्ट प्लस नाश. संकष्टी म्हणजे जी तिथी आपल्या जीवनातील संकष्टाचा नाश करते, ती म्हणजे संकष्टी चतुर्थी. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी दुःख, अडचणी, अपयश, आजार, आर्थिक ताण किंवा मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. अशा वेळी श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली संकट चतुर्थीचे व्रत मनाला धैर्य देते आणि मार्ग दाखवते. श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. म्हणूनच कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते. पुराणांमध्ये सांगितलं आहे की जो भक्त दर महिन्याला श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो, त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आणि संकटाच्या जागी आशा आणि समाधान निर्माण होते. संकष्टी चतुर्थी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर तो स्वतःकडे पाहण्याचा, मन शांत करण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा दिवस आहे. या दिवशी भक्त आपली चिंता, दुःख आणि प्रश्न श्री गणेशाच्या चरणी अर्पण करतात आणि म्हणतात, हे गणनायका, माझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर, मला योग्य मार्ग दाखव. आणि भक्त हो, जेव्हा ही प्रार्थना मनापासून केली जाते, तेव्हा गणपती बाप्पांची कृपा निश्चितच अनुभवास येते. भक्त हो, आता आपण समजून घेऊया संकष्टी चतुर्थीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व नेमके काय आहे. संकष्टी चतुर्थी ही केवळ एक तिथी नाही, तर ती मन, विचार आणि श्रद्धेची परीक्षा आहे. या दिवशी केलेले व्रत फक्त शरीराचा उपवास नसून तो मनाचा, वाणीचा आणि विचाराचा उपवास आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर श्री गणेश हे प्रथम पूज्य आहेत. सर्व देवतांमध्ये प्रथम पूजन ज्यांचे केले जाते ते म्हणजे गणपती बाप्पा. म्हणूनच संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने सर्व देवतांची कृपा मिळते असे मानले जाते. पुराणामध्ये असे सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने, नियमपूर्वक आणि संयमाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो, त्याच्या आयुष्यातील विघ्ने दूर होतात आणि त्याचे कर्मशुद्धीकरण होते.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर संकष्टी चतुर्थी आपल्याला संयम शिकवते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत बाहेरच्या जगाकडे धावतो, पण संकष्टी चतुर्थीचा उपवास आपल्याला थांबायला शिकवते. या दिवशी मन थोडं शांत करणं, सुविचार स्वच्छ करणे आणि अंतर्मुख होणे हीच खरी साधना आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे, विवेकाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. म्हणूनच संकट चतुर्थीला त्याची उपासना केल्याने बुद्धी स्थिर होते, निर्णय क्षमता वाढते आणि योग्य मार्गाची जाणीव होते. भक्तो, जेव्हा आपण श्रद्धेने म्हणतो, हे गणराया, माझ्या जीवनातील अडथळे दूर कर, माझ्या मनाला शांतता दे, तेव्हा ही प्रार्थना फक्त शब्द राहत नाही, तर ती आत्म्याची हाक बनते. संकष्टी चतुर्थी आपल्याला हे शिकवते की संकट टाळता येत नाही, पण श्रद्धेने त्यावर मात करता येते. आणि म्हणूनच पिढ्यानपिढ्या हे व्रत आजही श्रद्धेने पाळले जाते. भक्त हो, आता आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीचे व्रत नेमके कसे करावे. हे व्रत अतिशय सोपे आहे. यासाठी कठीण नियमाची गरज नसते. फक्त श्रद्धा, संयम आणि शुद्ध मन आवश्यक असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास डोक्यावरून स्नान करून शरीर व मन शुद्ध करावे. यानंतर स्वच्छ साधी वस्त्रे परिधान करावीत आणि देवघरातील देवघर स्वच्छ करावे. देवघरात श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. गणपती बाप्पांना दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा गूळ चिंच प्रसाद अर्पण करावा. यानंतर मन शांत करून श्री गणरायांचे स्मरण करावे. या दिवशी खालीलपैकी कोणतेही पठण करता येतात. गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणेश स्तोत्र किंवा ओम गंग गणपते नमःचा मंत्र हे श्रद्धेने पठण केले असता मन एकाग्र होते आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. संकष्टी चतुर्थीला अनेक भक्त संपूर्ण उपवास करतात, तर काही जण फलाहार, दूध, साबुदाणा, शेंगदाणे असा हलका आहार घेतात. भक्त हो, उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणं नव्हे, तर इच्छावर नियंत्रण ठेवणं होय. दिवसभराचा भाव, दिवसभर राग टाळावा आणि संयम ठेवावा आणि शक्य असल्यास नामस्मरण करावे. आजचा दिवस अंतर्मुख होण्यासाठी असतो. भक्त हो, जर शरीराला त्रास होत असेल तर उपवास सवलत घ्यावी, कारण गणपती बाप्पांना आपली श्रद्धा महत्त्वाची आहे, कष्ट नाहीत. भक्त हो, संकष्टी चतुर्दशीच्या व्रतात चंद्रदर्शनाला अतिशय विशेष महत्त्व आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर चंद्रदर्शन झाल्यावरच उपवास सोडला जातो. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. मनातील विचार, भावना, चंचलता आणि शांतता या सर्वांचा संबंध चंद्राशी जोडला जातो. दिवसभर संयमाने श्रद्धेने व्रत केल्यानंतर जेव्हा भक्त चंद्राकडे पाहतो, तेव्हा त्याचे मन शांत होते, विचार स्थिर होतात. चंद्रदर्शनाच्या वेळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. हातात पाणी, दूध किंवा तांदूळ घेऊन मनात श्री गणेशाचे स्मरण केले जाते. त्या क्षणी भक्त मनोभावे प्रार्थना करतो, हे चंद्रदेवा, माझ्या मनातील अशांतता दूर कर आणि हे गणनायका, माझ्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर. चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांचे नाव घेऊन प्रसाद ग्रहण केला जातो आणि उपवास सोडला जातो. भक्त हो, हा क्षण केवळ उपवास सोडण्याचा नसतो, तर तो मन शुद्ध होण्याचा, समाधान मिळवण्याचा क्षण असतो. अनेक भक्त सांगतात की चंद्रदर्शनानंतर त्यांच्या मनाला वेगळी शांतता मिळते, जणू काही अंतर्मनावरचा भार हलका होतो. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण मानले जात नाही. भक्त हो, आता आपण संकट चतुर्थीच्या संबंधित एक अतिशय भावस्पर्शी आणि प्रेरणादायी व्रतकथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, संयम आणि विश्वास असला तर गणपती बाप्पा नक्कीच मार्ग दाखवतात. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर आणि समुद्राच्या राज्यावर एक धर्मनिष्ठ राजा राज्य करीत होता. राजा न्यायप्रिय होता, प्रजेची काळजी घेणारा होता. तरीही त्याच्या जीवनात एकामागून एक संकटे येत होती.
राज्याच्या सीमावर अशांतता, घरात आजारपण आणि मनात सतत अस्वस्थता. राजा पूर्णपणे चिंतेत बुडाला होता. एके दिवशी राजा जंगलात फिरत असताना त्याला एक महात्मा भेटले. राजाने आपल्या सर्व दुःखाची कथा त्या महात्म्यासमोर मांडली. महात्म्याने शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाले, राजन, तू श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत कर. श्री गणेशाची उपासना कर. विघ्नहर्ता तुझ्या संकटांना नाश करतील. राजाने त्या सल्ल्यावर पूर्ण विश्वास ठेवला. पुढील संकष्टी चतुर्थीला त्याने नियमपूर्वक व्रत केले. दिवसभर संयम पाळला, मन शांत ठेवले आणि श्री गणेशाचे स्मरण केले. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर त्याने मनोभावे प्रार्थना केली. हे गणनायका, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर कर. माझ्या राज्यात शांती नांदू दे. काही काळानंतर राजाच्या जीवनात हळूहळू बदल दिसू लागले. राज्य शांत झाले, घरातील आजार दूर झाले आणि राजाच्या मनाला स्थैर्य प्राप्त झाले. राजाला समजले ही सर्व कृपा संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे आणि श्री गणेशाच्या आशीर्वादामुळेच मिळाली आहे. त्या दिवसापासून राजा दर महिन्याला श्रद्धेने संकष्टी चतुर्थीचे व्रत करू लागला आणि भक्तो हीच परंपरा पुढे प्रजेमध्ये पसरली आणि आजही लाखो भक्त हे व्रत श्रद्धेने पाळतात. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, संकट कितीही मोठे असो, श्रद्धा मोठी असेल तर मार्ग नक्की सापडतो. भक्त हो, संकष्टी चतुर्थी केवळ एका दिवसापुरती मर्यादित नाही. ही तिथी प्रत्येक महिन्याला येते आणि प्रत्येक महिन्यातील संकष्टीला एक वेगळे नाव आणि वेगळे महत्त्व असते. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाच्या एका विशेष रूपाशी जोडलेली आहे. उदाहरणार्थ, माघ महिन्यातील संकष्टी, फाल्गुन महिन्यातील संकष्टी, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ या सर्व महिन्यात संकष्टी येते. या प्रत्येक संकष्टीला भक्त आपल्या मनोकामनानुसार गणपती बाप्पांची उपासना करतात. परंतु भक्त हो, या सर्व संकष्टीपैकी एक संकष्टी अत्यंत विशेष मानली जाते, ती म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी असे म्हणतात. अंगारकी संकष्टीला केलेले व्रत खूप लवकर फळ देते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. या दिवशी उपवास अधिक कठोरपणे केला जातो. गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप केला जातो. असे मानले जाते की अंगारकी संकष्टीला केलेली प्रार्थना थेट गणपती बाप्पापर्यंत पोचते. भक्त हो, ज्यांना जीवनात सतत अडथळे येतात, ज्यांचे कामे अडकून पडते किंवा जे मानसिक तणावात असतात, त्यांच्यासाठी अंगारकी चतुर्थी अत्यंत प्रभावी मानली जाते. म्हणूनच अनेक भक्त वर्षभरातील सर्व संकष्टी पाळण्याचा संकल्प करतात. भक्त हो, आता आपण या भक्तिमय प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. संकष्टी चतुर्थीचे व्रत जर श्रद्धेने, नियमपूर्वक आणि मनापासून केले तर त्याचे फळ नक्कीच अनुभवास येते. शास्त्रानुसार आणि भक्ताच्या अनुभवानुसार जो भक्त संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. मनाला शांती आणि स्थैर्य मिळते, आरोग्यात सुधारणा होते, कुटुंबात सुख समाधान नांदते, कामात यश आणि सकारात्मकता येते. अनेक भक्त सांगतात की संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. भक्त हो, गणपती बाप्पा आपल्याला हे शिकवतात, संकट आले तरी घाबरायचे नाही, श्रद्धा सोडायची नाही. कारण जेथे श्रद्धा असते तेथे गणपती बाप्पांची कृपा नक्कीच असते. आता समारोप करताना आपण सर्वांनी एकत्र मनातल्या मनात प्रार्थना करूया. हे विघ्नहर्ता, आमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर कर आणि आमच्या मनाला शांती दे आणि आमच्या मार्गावर प्रकाश टाक. ओम गंग गणपते नमः. ओम श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भक्त हो, जर हा भक्तिमय प्रवास तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि अशाच भक्तिमय विषयासाठी भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती देताना काही माहिती चुकीचं गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र आणि भक्तिमय आणि प्रेरणादायी विषयासह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.